दीपक भाई केदार आंतरराष्ट्रीय प्रबोधन महत्वाची व्यक्ती आली. प्रिया नपते 8वीत शिकते. ते 2 मिनिटं बोलणार आहे. उभा राहूनच आहे का? ईवीएम के मुद्दे को डाइवर्ट करना चाहता है. ये बात हमें समझनी होगी. आणि सर्वांना येथे उपस्थित असलेल्या लाखो महापुरुषांच्या अनुयायांना माझी विनंती आहे की जे दोष करून होणार नाही. आपल्याला दीपकांना साथ द्यायचे. त्या सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना माझा जय भीम. आणि दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. अतिशय महत्वाचं भाषण आपल्या भीमकन्याने केलंय. महत्वाचा मुद्दा त्यांनी घेतला. खाली बसता का? महत्वाचा त्यांनी मुद्दा घेतला. ईव्हीएम या भूमिकेचं आपण सर्वांनी स्वागत करावं आणि येणाऱ्या काळात ईव्हीएमच्या विरोधात लढा द्यावा एवढं आव्हान या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय भीम. अमित शहापेक्षा चांगली बोलली बोल. हे असं आहे, अमित शहाचं शिक्षण काय, हिचं काय. त्याच्यामुळं जय भीम. आपली सामाजिक आर्थिक शैक्षणिक उन्नती करायची.
आपल्या सोबत षडयंत्र केलं जातं, येणा म्हणून दगड मारला जातो, आपल्याला घराच्या बाहेर काढलं जातं, आपण रस्त्यावर आलो की आपलं कोंबीन करून आपल्या तरुणांचं आयुष्य बर्बाद केलं जातं. हे दुःख मला माहित आहे. मी त्यांच्या हसू बघून आलोय, मी त्यांना भेटून आलोय. जेलमध्ये 16 वर्षाच्या मुलीला आपल्या टाकलं. विचार करा त्याच्या आईला काय वाटत असेल. अरे लंगडत लंगडत पोरं जेलमध्ये गेले. विचार करा हा लढा किती भयंकर असेल. याला माहित आहे हे शिकायला लागलेत, हे उन्नती करायला लागलेत, हे प्रगती करायला लागलेत. ह्यांना रोकायचं आणि रोकायचं म्हणून काय करायचं तर येड्याला पुढं पाठवून विटंबना करून आपल्यावरती षडयंत्र करून जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र करायचं. एक लक्षात ठेवा, हे षडयंत्र पुन्हा पुन्हा करणार आहेत, पण आपण याला उत्तर आता वेगळ्या पद्धतीने. आम्ही त्यांना सांगितलंय आंबेडकर तुम्ही भाषण म्हणू नका, तुम्हाला मागात पडेल. आणि आता पुन्हा नरेंद्र मोदी येत नसतो, हाय तेवढं सांभाळून घे म्हणा. ते दावी झालंय का नाही माहित सुद्धा इशारा देतो. मला एक आश्चर्य वाटतं. मला परवा दिवशी बीडच्या मोर्चात गेलो तो, लय जोरात भाषण ठोकलं मी तिथं. ते भाजपचा आमदार बसलो होतं ते परेशान झालं. बरं मी बी एवढा हुशार आहे, मला म्हणे भाई आमच्या नेत्यावर बोलू नका बर का. अरे म्हणलं तू नाव तर दे, तू या नेत्यावर बोलतच नाही. आणि अशी प्याचकडात लाद घातली. ते जाऊ देत की त्यासल्याला काय नाद घे. संतोष देशमुख मराठा समाजाचा आणि न्याय द्यायला गेला आणि त्या पूर्ण सभेमध्ये माझ्याशिवाय कुणीच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊ शकला नाही. विचार करा पॅन्थर मध्ये काय ताकद आहे. ही ताकद आमची आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, आम्ही जातीवाद पाळत नाही. अरे मुस्लिमांसाठी मीच गेलो, पारध्यांसाठी मीच गेलो, होलारांसाठी मीच गेलो, धनगरांसाठी मीच गेलो, मराठ्यांसाठी मीच गेलो, बौद्धांसाठी मीच गेलो, मातंगांसाठी मीच गेलो. कधी जातीवाद बघितला नाही, कारण माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जातीवाद मी करणार नाही. भूमिका आम्ही घेतली. नामदेव ढसाळांच्या वारसदारांचा सच्चा भीम सैनिकाचा आहे. माझा माईक कोणीतरी बंद केला होता, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दीपक केदारला माईकची गरज लागत नाही, पटकन चालू झाला. मी म्हणलं सभा तर घेणारच,